नमस्कार, डी24 स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात. काही दिवसापूर्वी आजनाळ ह्या गावातील काही लोकांनी निवेदन दिलं होतं की आमच्यावर अन्याय अत्याचार होतो. अनेक वेळा ह्या गावातील लोकांची प्रेस वगैरे घेण्यात आली. हे आदिवासी व पारधी समाजाचे लोक येतात. वारंवार तक्रार आल्यानंतर अशीच एक घटना आज देखील या ठिकाणी झाली आहे. नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊया. काय विषय काय? आमच्या गावात कांदा करब्याचं काम चालू होतं. तर काम सुरू झाल्या अगोदरच त्यांनी आमच्या नावातल्या सगळ्या महिलांच्या नावातलं 12 लाख रुपये काढून खाल्लं त्याने खात्यातले आमच्या नावानं. मग आम्ही 2 वर्ष काम केलं. तर काम केल्यावरती आम्हाला सबसिडी 70,000ची पडली. त्याच्यातलं बँकवाल्यांनी 15,000 रुपये काढले. घरी आम्ही बाकी आणले पैसे. ते बाकी जणांचे ते सोबतच गेले पैसे काढायला. ते म्हणे ते पैसे वरचे किती आहे 35,000 फक्त तुमची सबसिडी आहे म्हणे, बाकी पैसे आमचे आहे. किती पैसे घेतले तुमच्या? 20,000 20,000 रुपयाची मागणी करण्यात आली असं यांचं म्हणणं आहे. अरे काय सांगणार? 20,000 रुपये त्यांनी मागितलं असेल. काय प्रतिक्रिया असेल? किती लोकांची गेली असेल? 50 आमच्या गावाच्या 50 लोकांचे गेले. 50 ते 60 लोकांची 20,000 रुपये प्रमाणे पैसे गेले असं म्हणणे. परंतु काही लोकांनी अशी देखील तक्रार केली होती की आमच्यावर देखील खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. एक गरोदर महिला होती, तिच्यावर देखील खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला होता आणि गावातील काही लोकांच्या माध्यमातून करण्यात आला असा देखील आरोप त्यांनी केला होता. काय सांगणार सर? याच्यात जे सत्य आहे ते सत्य सगळ्यांना दिसतं. या महिला आहेत, या महिलांनी काही खोटं कोणावर आपल्याला काय घेणार आहेत? या महिला माझ्यापर्यंत आले, त्या महिलांनी मला सांगितलं का असं असं फसवणूक झालेलं आहे, म्हणून आपण पुढे पाऊल उचलला, कुठेतरी कोणाला न्याय भेटावा. आता ते खरे कधी असते तर ते तिघ फरार का झाले? त्याच्या भावाला घेऊन इथं निवेदन कशाला द्यायला लावतात खोटं बोलून? पैसे जमा करून ते मिळालेले आहे. आता आम्ही जसे आलेलो आहे तसे त्यांनी स्वतः येऊन कलेक्टर साहेबांकडे, SP साहेबांकडे या गोष्टी मांडावर, या महिलांना बोलावा की तुम्ही मला पैसे कुठे दिले होते? हा बाहेर राहून सूत्रधार माणसांना पाठवून काही कुठून भाड्याने आणतो का काय आणतो ते आपण काही सांगू शकत नाही. पण हा सरासरी अन्याय होता. या महिलांना न्याय भेटावा याच्यासाठी आम्ही आज तक्रार द्यायसाठी आलेलो आहे. त्यांनी जे स्टेटमेंट दिलेले ते खोटं आहे. त्यांनी स्वतः ते तिघ फरार झालेले आहे. तिघ लोक ते फरार झाले असं त्यांचं म्हणणं आहे. पण काय सांगणार त्या ठिकाणचे जे कंपनी आहे त्या कंपनीवाल्यांनी असे सांगितले की मी एकदा प्रेस घेऊन सर्व जे शहानिशा करणार आहे. काय सांगणार? त्यांनी पैसे घेतले, 20,000 रुपये घेतले. बापूसाहेब, कंपनीवाल्यांनी सांगितलंय की आम्ही शहानिशा करू. त्या संदर्भामध्ये त्यांनी पैसे घेतले की नाही घेतले या संदर्भामध्ये ते लोक प्रेस देखील घेणार आहे. मी पहिले पण सांगितलं की महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकाराकडनं ज्या महिलांच्या उन्नतीसाठी जी काही स्कीम राबवली जाते ती स्कीम चांगली आहे. परंतु स्कीम राबवत असताना जे दलाल असतात, म्हणजे हेच दलाल जे मनीष भोसले आहे, नितीन पवार आहे, विनोद पवार आहे, अनुसया भोसले आहे, म्हणजे हे दलाल ज्यावेळेस येतात त्यावेळेस महिलांची फसवणूक होते आणि त्यांनी या ठिकाणी शहानिशा करावी. जर यांनी 20,000 रुपये, यांच्याकडे प्रूफ आहे, यांनी 20,000 रुपये दिलेले. त्याच पद्धतीने काही महिला अशा पण आहेत की त्यांनी फोन पेला 20,000 रुपये दिलेले, हे देखील आमच्याकडे प्रूफ आहे. आणि आमच्याकडे प्रूफ आहे म्हणूनच आम्ही या ठिकाणी त्या हिशोबाने आमच्याकडे प्रूफ आहे म्हणून. सर काय सांगणार? त्या कंपनीला आव्हान करणार की त्यांनी समोर येऊन या शहानिशा कंपनीने जे व्यक्तीने केलं? ही जी कंपनी आहे त्यांनी हे अशा दलालांना खरंच समोर आणून खरं यांची कंपनीलाही धब्बा बसतोय. हे खरं झालेलं आहे का नाही झालेलं आहे, जशी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली तशी त्यांनी घ्यावी. या महिलांची बी काहीतरी जो संवाद असेल तो क्लिअर करावा. ही अशी फसवणूक बारंबारी झाल्या नाही पाहिजे. याच्यापर्यंत कठोर कारवाई कंपनीने बी पाऊल उचलला पाहिजे. त्यांचा कर्मचारी आहे तो, त्याच्या कर्मचारीनी तुमच्या नाव करून का 20,000 घेतले आम्हाला तेच पाहायचंय. कंपनीने सांगितलं असेल तर आम्ही त्याच्यावर सांगू, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगावं आम्ही सांगितलेलं त्याला 20,000 रुपये घ्यायचे. पण ते कशाबद्दल घेतले त्याचा पुरावा आपला पत्रकार हे जे महिला आहेत त्यांना सगळ्यांना बसून सांगावा. जर पुरावा असेल तर त्यांनी प्रेस घ्यावी आणि तुमचं जे म्हणणं आहे ते मांडावं. जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढची भूमिका काय असणार? दादा आम्ही अनपढ लोक आहे, आम्हाला त्यांच्यातलं काहीच समजत नाही. आता त्यांनी काय केलं असेल नाही केलं तर ते तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर काय करणार? 15 ऑगस्टला आम्ही आंदोलन करू. 15 ऑगस्ट या दिवशी मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्याची तयारी देखील या लोकांनी ठरवली आहे. जो गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आलं होतं त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं होतं की गरोदर जी महिला आहे तिच्यावर खोटे गुन्हा दाखल झाला होता, यांच्या माध्यमातून करण्यात आला होता असा देखील आरोप त्यांनी यावेळी केला होता. परंतु आज या ठिकाणी
काय सांगणार? पालकमंत्री पर्यंत जाऊ आम्ही त्यांच्या समोर आमचे सगळं व्यथा मानणार. तुम्ही बघू शकता पालकमंत्र्यांना आम्ही घेरावा घालू व त्यांच्या समोर आम्ही जाऊन या ठिकाणी व्यथा मांडू. परंतु जे गुन्हे दाखल केले होते ते खरं आहे का खोटं या संदर्भामध्ये जे गावकरीचे जे हे सरपंच माजी सरपंच त्यांनी सांगितलं का समोरासमोर प्रेस घेऊन पाणी दूधचे दूध पाणीचं पाणी हे निष्पन्न झालं पाहिजे या संदर्भामध्ये यांनी समोर यावं आणि योग्य तो न्याय या महिलांना मिळावा असं देखील यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं. आज जिल्हाधिकारी यांना देखील निवेदन यांनी या ठिकाणी सादर केले. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, टी24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. 20,000 रुपये घेऊन मनीष भोसले आणि विनोद पवार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.